कष्टकरी महिलांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी मैदानात। दौंड, पुणे, 10 नोव्हेंबर 2020। बचत गटातील महिलांकडून जबरदस्तीने होत असलेली हप्ता वसुली थांबवण्यात यावी यासाठी बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीच्या वतीने दौंड तालुका तहसील कार्यालय येथे एक दिवसीय धरणा प्रदर्शन करण्यात आले। भारत देशात तब्बल 20 ते 30 हजारपेक्षा जास्त फायनान्स कंपनी कार्यरत आहेत। अशा प्रकारच्या कंपन्या गोरगरीब गरजू महिलांचे बचत गट बनवून त्यांना उद्योगासाठी कर्ज देतात। या गटामध्ये 10 ते 15 महिला असतात। जर का या गटांमधील एखाद्या महिलेने काही कारणास्तव हप्ते भरले नाहीत तर बाकीच्या सर्व महिलांनी ते हप्ते भरायचे असतात। परंतु लॉकडाऊनमुळे देशातील 4 ते 5 महिने सर्व आर्थिक व्यवहार बंद होते। यामुळे या महिला पुढे अनेक समस्या निर्माण झाल्या, त्यामुळे त्यांना हप्ते भरावयास जमले नाही। सध्या ही तीच परिस्थिती आहे। RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी सर्व कर्ज वसुलीला स्थगिती दिली असताना मायक्रो फायनान्स कंपनीचे एजंट बचत गटातील गरीब महिलांकडून जबरदस्ती हप्ता वसुली करताना दिसत आहेत। महिलांकडून हप्त्याची रक्कम मिळत नसेल तर त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली जात आहे। घरातील सामान घेऊन जाण्याची धमकी दिली जात आहे। तुम्ही हप्ता भरणार नसाल तर आम्ही तुमचे सिव्हिल स्कोर खराब करू। सिव्हिल स्कोर खराब झाल्यामुळे तुम्हाला कोणतीही फायनान्स कंपनी कर्ज देणार नाही, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत। त्यामुळे यामध्ये महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। मायक्रो फायनान्स कंपनीकडून जबरदस्ती हप्ता वसुली केली जात आहे। त्यामुळे महिलांचा सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार हिरावून घेतला जात आहे। हे कृत्य संविधानाच्या विरोधात जाऊन कलम 14, कलम 21, कलम 19 व कलम 16 चे उल्लंघन होत आहे। अशा जबरदस्तीने हप्ता वसुली करणाऱ्या एजंटवर गुन्हे दाखल करावे। एक दिवसीय धरणा प्रदर्शनमध्ये पूजाताई मिसा, बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी दौंड तालुका अध्यक्ष, आशाताई चव्हाण, राष्ट्रीय मूल निवासी महिला संघ बारामती, पुष्पा राणीताई बनकर, बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी दौंड संयोजिका, नानासाहेब चव्हाण, भारत मुक्ती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष, निलेश बनकर, भारत मुक्ती मोर्चा पुणे जिल्हा महासचिव, अशोक होले, बहुजन मुक्ती पार्टी दौंड तालुका अध्यक्ष, गोरक्ष बारवकर, बहुजन मुक्ती पार्टी पुणे जिल्हाध्यक्ष, श्रीकांत ओव्हाळ, भारत मुक्ती मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष यांनी आदी मान्यवर उपस्थित होते।